तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही सर्वजण निघालो आहे औसा येथील गुरुबाबा देवस्थान औसा येथे. तर चला तर मग जाऊत एक नवीन प्रवास फॅमिलीसोबत. तर पिताजी सांगतील आपल्याला कुठं गेलो ती. हां, इकडे बघून सांगा. हां, कोणाच्या? गुरुबाबाच्या. श्री संत गुरुबाबा हां च्या दर्शनाला चालला औषध. हां. तर मित्रांनो, अवघे आत्ताच थोड्या वेळापूर्वी पोहोचलो इथं औसा येथे. तिकडं आई आहे, तिकडं पिताजी थांबलेत. मग पप्पा आहे तिकडं. चला तर सगळे निघाले आहे तिकडं मंदिराकडे गुरुबाबाच्या. पिताजी पण थांबले तिकडं. पिता आता आम्ही औषधाच्या महागुरुद्वारी पोहोचलेलो आहोत. गुरुदर्शनासाठी आम्ही इथं औषधाला आलेलो आहोत. आणि आता अनुराग नारळ सोडणार आहे, त्यानंतर तोच नारळ पुढे. मग बस, बाकी काही नाही. मित्रांनो, गुरुदर्शन झालंय. गुरूंची गादीचं दर्शन घेतलंय. आता सध्या गुरु तर नाही तिथं, कारण ते हैदराबादला गेले. वारीनंतर ते हैदराबादला जातात. तर गुरूंचं दर्शन घेतलंय, प्रसाद पण घेतलाय. तर चला आता सगळेजण निघणार आहेत गोपाळपुराकडे. तर चला गोपाळपुराकडे आपण जाऊ. तर अशा प्रकारे गुरुबाबाच्या गादीचं दर्शन झालेलं आहे. आणि दर्शन घेऊन आम्ही सर्वजण इथं बसलो. तर बसल्यानंतर एक फोटोशूट झाला. आणि आता आम्ही गोपाळपुराकडे निघणार आहोत. आता इकडे गोपाळपुराला उतरलो तिथं गोपाळपूरला. तर मित्रांनो, आलोय गोपाळपूरला. तर इथं पावसाच्या सरी चालू झाल्यात. तुम्ही बघू शकता कसं चालू झालाय पाऊस सगळा. थांबलो इथं छत्रीखाली, नाही का तो पिताजी. इकडे हे थांबलेत सगळे. पडलेल्यात पावसाच्या सरी. चला जलपरी.
पुरातन काळातील ही कृष्णमूर्ती आहे. इथे पूर्वीपासून श्रीमूर्तीचे स्थापन केलेली आहे. तर मित्रांनो दर्शन झालं आहे आत्ताच आणि दर्शन झाल्यानंतर आता थोडं भूक लागल्यामुळं सगळे जेवायला बसले. बरं ठीक आहे सांगत कॅन्सल करू कट करू. आता दर्शन वगैरे झाले, आता जेवणासाठी बसलो आम्ही. आता जेवण करून थोडं निघणार थोड्या वेळा. जेव बाबा जेव. जेव आई. भूक लागली आहे म्हणून हां भूक लागली पहिले हां जत्रेला हां गेले की जरा तर आधी जेवण करून रट्टावून म्हणायचं. बकऱ्याच्या हॉटेलमध्ये न्यायचं पुन्हा दर्शन म्हणून मला ते हसू आले. आधी जेवण करा म्हणायचा रट्टाहून जेवून पुन्हा जाऊ का दर्शनाला. गावात कोण खाऊ देत नाही, हॉटेलात खातो जाऊ. सुताराचं होतं ना. सुताराच होतं. हां सगळ्याला सजा राहते मिलिटरी. एकानं गलती केली की सगळ्याला सजा मिळते. मग ते सांग नाही गेली 3 रोज पाठीवर पिट्टू. अरे बाप. हां पाठीवर पिट्टू आणि ते सगळं सामान आतरायचं पांघरायचं पाठीवर बांधून आणि रायफल एवढं घेऊन वज फिरायचं. पडायचं. तेवढं लय वजन घेऊन. हां एवढं वज घेऊन चक्रा सांगायचं. उन्हाचा सांगा म्हणायचं उन्हाच्या कारात सुद्धा सांगण्यात गेले. पहले जमीन तल हो हां खड़े हो जा. कडे होते लेट जा कडे बैठ जा. मग ते त्याला का टाई लावलं परेड टाई लावतात. 2 तासामध्येच आई गो म्हणतात ती केसच येते तोंडावर. जेव. हे अशी बजाला. सजा कडक आहे. मग काय झालं बस कुत्रं मागविले. मग तिथून त्या मिरडून कुत्रे आणायला कुत्रे आले. सगळी बटालियन फालीन केली. हे पोरस सेंटर आमचं फालीन केलं. फालीन केल्यावर त्या कुत्र्याला सोडले. त्यानं असं जायचं लाईनीनं तसं याचं असं जायचं सगळं चेक केलेलं. ज्यानं चोरलं तर त्याच्या जाऊन पॅन्टीला धरलं कुत्र्यानं. ओळखीत लगेच वासना. पॅन्टीला धरून ओढलं बाहेर. धरलं की मग पकडून त्याला बाहेर काढले. त्या जवानला बाहेर बरं सांग नाही गेला. कुत्र्यानं बी धरलं तर सांग नाही गेला. मग जेव्हा माराय चालू केले मारू लागले सजा देऊ लागले. भरपूर सजा दिल्यावर मग सांगितलं नेऊन काय केलाय रानामध्ये पुरलाय रायफल नेऊन. असले झाडी होती अशी बेश्रमाची त्या झाडीत पुरलाय नेऊन आणि वरून बेश्रम कोण चाले तिथं बघायला म्हणून कसल्या जागी नेऊन पुरलाय. मोहनपुरा गाव. रायफल नेऊन का करणार बघा कुणाला ठेवायची इकायचं नेल नाही तर घरला न्यायचं चक्कर असेल त्याला पहिले असो का कळलं घोषित करतात रायफली सोडले हात सोडल्यावर. मग धैर्य बाबा त्याचा सिव्हिल कोर्ट मार्शल केली. तेवढ्या माणसामध्ये बेइज्जती केली. त्याची खंदा नंबर काढले बॅच काढले. बोला ये देश दुरिया सलाम. देश दुरिया बोला ये अपने देश को धोखा देने वाला आदमी है. बुढ़ा इसको माराने सगळा संबरी कोर्ट मार्शल केले त्याचा आणि हैदराबादला सिकंदराबादला जेलमध्ये पाठवले. त्या A few moments later. तर मित्रांनो आलो आता घरी. प्रवास करून आलो आता घरी. तर भेटू असंच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.